स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. शनिवार रविवार 2 दिवस क्लासला सुट्टी होती आणि तरी देखील जे कन्सिस्टन्सीने तुम्ही आज इथे उपस्थित आहात त्या उपस्थितीसाठी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कारण यू आर द ऍक्शन टेकर, की आपल्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडवण्यासाठी तुम्ही रेडी आहात हे तुमचं अटेंडन्स आज दाखवत आहे. निश्चितच डे वन पेक्षा आज अटेंडन्स खूप कमी आहे, पण जेवढे लोक आहेत जवळपास 50% अटेंडन्स च्या जवळपास आपण आहे, हळूहळू वाढेल. बट लक्षात घ्या की यू आर दॅट पर्सन की जे स्वतःच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करू इच्छितात आणि यू आर द ऍक्शन टेकर. सो मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आणि या ऊर्जा तुम्ही आपल्या जीवनामध्ये याच कन्सिस्टन्सीने वापरून पुढे जे काही आपण या आठवड्यात सगळे प्रॅक्टिकल घेणार आहे तर त्या प्रॅक्टिकलसाठी मी आपलं स्वागत करते. आज आपण औराचे सगळे प्रॅक्टिकल घेणार आहोत की कशा पद्धतीने आपण औराला बघायला शिकणार आहे, ह्युमन औराला. त्याच्यानंतर आपण औराला स्कॅन करायला शिकणार आहे, औराला फील करणार आहे, औराचं चार्जिंग, हिलिंग आणि स्कॅनिंग कसं करायचं हे देखील प्रॅक्टिकल आज आपण घेणार आहे. तर या औरा प्रॅक्टिकल मधून आपण त्याच्यानंतर उद्या 7 चक्रांकडे वळूया. 7 चक्र आणि मनुष्याचं जीवन काय असतं ते बघूया. बुधवारी सकाळी 7:15 तुमचा शक्तिपात राहणार आहे. आणि जर तुम्ही 10 दिवसांचं सेशन अटेंड केलं आणि बुधवारचा शक्तिपात अटेंड नाही केला तर तुम्हाला या 10 दिवसांच्या क्लासेसचा लाभ होऊ शकणार नाही. कारण एनर्जी एक्सचेंज करून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर वेनसडेला सकाळी 7:15 तुम्हाला शक्तिपातासाठी रेडी राहायचं आहे. त्यानंतर तुमचं ऍक्टिव्हेशन अन्नपाण्याला चार्ज करणं आपलं बुधवारी शिकणार आहे. गुरुवारी आपण जिबू सिम्बॉल्स, दैनंदिन प्रॅक्टिस काय करावी, आजार आणि त्याच्यावर निदान हे असं करणार आहे. एक आपलं पॉवरफुल मेडिटेशन आपण शुक्रवारी घेणार आणि त्याच्यातनं आपण शारीरिक मानसिक व्याधींना कसं दूर करायचं आणि मनी मंत्रा हा आपला शुक्रवारचा टॉपिक राहील. आणि सॅटर्डेला आपलं जे सेशन राहील त्याच्यात तुमचं क्वेश्चन आन्सर सेशन राहील. तर मे बी त्याचा टाइम आपला पुढे मागे होऊ शकतो. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. ज्या पद्धतीने आपण रेग्युलर अटेंड कराल त्याचाच रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये 100% सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीसाठी येणार आहे. तर शब्दशुमनांनी आज आपण तुमचं स्वागत करते आणि याच्या सेशनला सुरुवात करते. तर आजचा आपला टॉपिक आहे ह्युमन औरा लेअर. मनुष्याचा औरा काय आहे आणि कशा पद्धतीने तो काम करत असतो. तर सगळ्यात पहिले बघा, प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला किंवा प्राण्याला या ब्रह्मांडाने एक सुरक्षा कवच प्रदान केलेलं आहे. युनिव्हर्सनी प्रत्येकाला सुरक्षा कवच प्रदान केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये शारीरिक मानसिक लेवलचे संकट किंवा जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी काय येतात, तर या सुरक्षा कवचाला आपल्या सराउंडिंग मध्ये जेव्हा आपण वीक करतो किंवा आपलं हे सुरक्षा कवच वीक होतं त्यानंतर आपल्या एनर्जी लेवलवर पहिले निगेटिव्हिटी येते. त्या आपल्या एनर्जी लेवलवर जर निगेटिव्हिटी आली तर मग ती निगेटिव्हिटी आपल्या फिजिकल हेल्थवर येते, आपल्या 7 चक्रांना अफेक्ट करते आणि फिजिकल लेवलवर येते. पण आपण डॉक्टरांकडे जातो आणि शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी औषधं घेतो. पण बऱ्याच वेळा अनेक औषधोपचार करूनही आपले आजार ठीक होत नाही. कारण त्या आजारांचं जे मूळ असतं ते औरामध्ये आहे. आणि आपण औषध घेतोय फिजिकल म्हणजे इफेक्टवर औषध घेतोय. रूट कॉज वेगळा आहे. तर कॉजवर औषध व्हायला पाहिजे, ना की इफेक्टवर. आणि इफेक्टवर जर औषध घेतलं तर त्याचा इफेक्ट काही काळापुरता थांबतो, पण परत तो इफेक्ट तुमच्या जीवनामध्ये अस्तित्व सादर करतो आणि त्याचे प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये होत असतात. तर ऑलवेज वी हॅव टू वर्क ऑन द कॉज. आणि रेकीमधनं का बरं रूट कॉज पासून ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, कारण आपण इफेक्टवर फोकस न करता त्याचे ते प्रॉब्लेम का आले आणि ते का आले म्हणजे ती निगेटिव्हिटी सर्वप्रथम आपल्या औरा लेवलवर येते, मग 7 चक्र आणि मग फिजिकल आणि मेंटल स्वास्थ्यामध्ये येत असते. तर आपण आज औरा क्लिन्झिंग म्हणजे जे काही शरीरामध्ये जीवनामध्ये निगेटिव्हिटी येते त्याच्या रूट कॉजेस समजून घेणार आहे आणि त्याला क्लीन करण्याचं माध्यम कशा पद्धतीने क्लीन करायचं हे पण आज आपण शिकणार आहोत. तर
औरा म्हणजे निसर्गाने दिलेल्या आपल्याला सुरक्षेचं कवच आहे, ज्याच्या काही लेयर असतात आणि त्या लेयरनुसार आपल्या जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम या ऊर्जांचे घडत असतात. सकारात्मक किंवा नकारात्मक एनर्जीज आपण आपल्या जीवनामध्ये फील करत असतो, त्याची अफेक्ट आपल्या जीवनावर होत असतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण हा औरा बघायला शिकायचा आहे कुणाला? स्वतःचा, इतरांचा औरा बघायचा आहे का? चला, मी तुम्हाला स्वतःचा औरा पण फील करायला शिकवणार आहे. स्वतःचा बघायचा कसा, त्याची प्रॅक्टिस कशी करायची सांगणार आहे. आणि आज आपण एका पॉइंटपासनं प्रत्येक वस्तूचा औरा बघून, स्कॅन करून, त्याची एनर्जी फील करून त्याला हील करायला पण शिकणार आहोत. ओके? सो तुम्ही वही पेन घेतलं असेलच? ज्याने एक करो पेज. असू द्या. ओके. तर आता तुम्हाला हे रजिस्टर दिसत आहे. इथे मी तुमच्या समोर एक डॉट ड्रॉ करणार आहे. काय करणार आहे? हे बघा, तुमच्या समोर या कोऱ्या पेजवर मी एक डॉट ड्रॉ केला. ठीक आहे. आता तुम्हाला या डॉट कडे एकटक बघा. तर काही सेकंदामध्ये तुम्हाला त्याच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं व्हाईट वलय दिसेल. कुणाकुणाला दिसतंय? तो त्या डॉटचा औरा आहे. एक व्हाईट सर्कल, प्रकाशमय एनर्जी कुणाकुणाला जाणवली आहे त्यांनी हँडल्स करा. दिसत आहे का या डॉट कडे बघितल्यानंतर? ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. चला, बढिया, खूप छान. हा एका डॉटचा आवरा. आता मी हा जो पेन आहे, हा पेन इथे ठेवते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द शॅडो. मी तुम्हाला प्रकाशाच्या वलयाबद्दल शिकवत आहे. एक लाईट कलरचा, व्हाईट कलरचा प्रकाशाचं वलय त्या वस्तूच्या अवतीभोवती जे दिसतं, शॅडो नाही, ती त्या पेनाची औरा आहे. आता बघा, हा पेनामध्ये इथे जे तुम्ही बघता बघा, इथे एक व्हाईट कलरचा हा प्रकाशाचा वलय चालतो याच्या बाजूने बिलकुल. हा या पेनाचा औरा आहे. बघा, हे दिसत आहे? अगदी टच त्याला एक व्हाईट कलरची लेअर आहे. इकडे शॅडोच्या आधी शॅडो ही आहे. या शॅडोच्या बाजूला जर तुम्ही बघाल तर इथे देखील एक व्हाईट कलरचा प्रकाशाचा हलकं वलय तुम्हाला तिथे दिसतंय. तो त्या पेनाचा औरा आहे. याच पद्धतीने कुठल्याही वस्तूचा औरा तुम्ही बघू शकता. तो व्हाईट कलर, आणि ज्या व्यक्ती वस्तूचा औरा व्हाईट धुसर असतो तर समजायचं तिथे काही प्रमाणात ब्लॉकेजेस आहे. प्रत्येकाचाच औरा असा सुंदर प्रकाशमय दिसत नाही. जर जीवनामध्ये निगेटिव्हिटी असेल तर तो एनर्जीचा जो सर्कल आहे तो कसा दिसतो? धूसर दिसत असतो. ठीक आहे. आता याच पेजवर मी माझा हात ठेवते आहे. परत सांगते, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द शॅडो. मी शॅडो बद्दल बोलत नाही. तुम्हाला माझ्या बोटांचा औरा प्रकाशाच्या लाईनच्या स्वरूपात बघायला मिळेल. तो माझ्या बोटांचा औरा तुम्ही बघू शकता. ज्यांना ज्यांना दिसला त्यांनी सांगायचं येस, आय कॅन सी. ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन वीक आहे त्यांना दिसणार नाही, पण ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग आहे त्यांना 100% हा औरा दिसणार आहे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन त्यांचं वीक आहे, त्यांना दिसणार नाही. येस, ग्रेट. आता बघूया, तुम्हाला कुठल्याही व्यक्तीचा औरा बघायला मी शिकवणार आहे. तर तुम्ही आत्ता या क्षणी माझ्या नोज टिपवर फोकस करा. माझ्या नोज टिपवर फोकस केल्यानंतर तुम्ही माझ्या, बघा, इथून बरोबर तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसेल. बेटा, लाईट चालू कर. केल्यात ना? मोठा लाईट सुरू कर. आता बघा, तुम्ही जर व्यवस्थित इथे फोकस केला तर तुम्हाला एक व्हाईट कलरचं वलय माझ्या या फील्डमध्ये दिसेल. या पद्धतीने तुम्ही कुणाचे औरा बघू शकता. हे प्रॅक्टिकल आता आपण तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तींसोबत कसं करायचं ते पण आता आपण शिकणार आहोत. दिसला का माझा औरा? ज्यांना ज्यांना दिसला त्यांनी चॅटबॉक्स मध्ये ऍटलीस्ट मी टाईप करा, म्हणजे मला कळेल. ओके, ग्रेट. सो थँक्यू. आता मला एक दोन व्हॉलेंटियर पाहिजे, ज्यांच्याकडे एक व्यक्ती आहे ज्यांच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिकल करू शकाल.
म्हणजे मला त्या 2-3 व्हॉलेंटिअरला घेऊन पुढचे प्रॅक्टिकल मला तुम्हाला अगदी सहजतेने समजवता येतील. सो कुणाकडे व्हॉलेंटिअर्स सर सादेव सर तुमच्याकडे आहे का कोणी व्यक्ती प्रॅक्टिकलसाठी सहभागी होण्यास? नाही, मग नाही. ओके. सो मॅडम तुमचं बाळ लहान दिसत आहे, त्यांनाही आपण नाही सहभागी करून घेऊ शकत. एनीवन ज्यांच्याकडे एखादी व्यक्ती आहे प्रॅक्टिकलसाठी? सुनीता गायकवाड मॅडम आहे ना कोणतरी? माईक ऑन करा. माईक ऑन करा. हा हो मॅडम आहेत, मुलगा आहे ना. हा, चालेल चालेल. आहे आणखी कुणाकडे हँड रेस करा. तो बरोबर. प्रॅक्टिकल मध्ये सहभाग होण्यासाठी अमृतपाली मॅडम ऍड पिन. देन दीपाली मॅडम तुमच्याकडे मुलं कोणी आहे का? ते मुलगी खूप लहान आहे तुमची ते दुसरे पण आहे का? कोण आहे? सासूबाई आहेत माझ्या. हा ठीक आहे, त्यांना बोलवा. आई 2 मिनिटं या ना इकडे. ठीक आहे, ओके. सध्या आपल्या स्क्रीनसाठी ठीक आहे. आता बघा, पहिलं प्रॅक्टिकल जे आपण करणार आहे त्यात आपण समोरच्या व्यक्तीचा औरा बघायला शिकणार आहे. तुमच्याच घरच्या व्यक्तीचा तुम्ही औरा बघायला शिकणार आहे. तुम्हाला करायचं काय त्यासाठी? त्या व्यक्तीला तुमच्या घराची जी प्लेन भिंत आहे, प्लेन भिंतीच्या समोर आय लेवलवर बसवायचे आहे. म्हणजे जर तुम्ही चेअरवर बसले तर त्यांना चेअरवर बसवा. तुमची हाईट आणि त्यांची हाईट मॅनेज करा आणि त्यांच्या नोज स्ट्रिपवर, जसं मी तुम्हाला म्हटलं माझ्या नोज स्ट्रिपवर फोकस करा, त्या पद्धतीने त्या प्लेन भिंतीसमोर तुम्ही त्यांच्या नोज स्ट्रिपवर फोकस करा, तर तुम्ही त्यांचा औरा बघू शकता. बाकीच्यांनी पण हे प्रॅक्टिकल करून बघायचं आहे. प्लेन भिंतीवरच्या समोर बसायचं आणि म्हणजे एकटक त्यांच्याकडे बघा नोज स्ट्रिपकडे, तर तुम्हाला त्यांचा औरा बघता येईल. करायचं लगेच प्रॅक्टिकल. प्लेन भिंतीच्या समोर बसवा. असं नाही, असं असं. बघा त्यांचा औरा. मॅडम ओके. मॅडम ओके आता. तुमच्या आय लेवलवर पाहिजे, तुमच्या आय लेवलवर पाहिजे. थोडं मागे हो जा. हो माझं सर. आम्रपाली मॅडम थोडं मागे सरका. मोबाईल करू आता चेक. त्यांच्याकडे बघा, त्यांच्या नोस्टिपकडे बघा. बघा दिसला का मॅडम? त्यांच्या चेहऱ्याकडे बघा ना एकटक. सरळ सरळ बघायचं, तिरपं नाही बसायचंय. सुनीता मॅडम समोरासमोर बसायचंय. समोरासमोर बसायचं असं फेसिंग. अशा पद्धतीची फेसिंगने बघा. हा बघा त्यांच्या नोस्टिपकडे. अवतीभोवती असं प्रकाशाचं वलय दिसायला लागेल तुम्हाला त्यांच्या. समोरच्या व्यक्तीने डोळे बंद करा, म्हणजे समोरच्या व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन जाणार नाही. हो मॅडम जाणवतंय. जाणवतंय? तो त्यांचा औरा आहे, तो तुम्ही बघताय. सुनीता मॅडम तुम्हाला जाणवला का? देवाच्या बाजूला जसं चक्र असतं तसं. हा, देवाच्या बाजूला जसं चक्र असतं तसंच आपण व्यक्तीच्या बाजूला बघू शकतो. तो त्या व्यक्तीच्या औराचं वलय आहे. ठीक आहे, आता आपण औरा बघितला. शोल्डर पासून वरचा जो शेप आहे बिलकुल. तो आणि तुम्ही तसाच अजून दिसतो. शोल्डर कॉन्सन्ट्रेशन मान. केलं ना, मोकळ्या याच्यात बसला तर तुम्हाला त्या व्यक्तीचा पूर्ण आभामंडळ दिसणार आहे. ठीक आहे, आता मॅडम तुम्हाला बेडवरनं उठावं लागेल, कारण खाली प्रॅक्टिकल करायचं आपल्याला. आता आपण काय बघणार आहे, 2 व्यक्ती जेव्हा जवळ येतात तेव्हा त्यांचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो. आता तुमच्याच कुटुंबातले सदस्य आहे, रोज तुम्ही त्यांच्या सोबत असता, कधीतरी त्यांची एनर्जी तुम्हाला जाणवली का? पण ती एनर्जी मी आज तुम्हाला जाणवून देणार आहे. ठीक आहे, या एनर्जी जाणवण्याचा अर्थ काय आहे, की जर व्यक्ती बाहेरून चिडचिड करून आला, काहीतरी बिनसलं आणि त्या का बरं मग अख्ख्या घराचं व्हायब्रेशन खराब होतं, हे प्रॅक्टिकल म्हणून आपल्याला का बरं पॉझिटिव्ह विचार करायचे हे या प्रॅक्टिकल मधनं सिद्ध होणार आहे. कारण नकारात्मक ऊर्जा, जे मी सांगितलं की कल्पना करा की घराच्या बाहेर एक झोळी टांगलेली आहे,
आणि तिथे तुम्ही तुमचे सगळे नकारात्मक विचार टाकून दिलेले आहेत किंवा एखाद्या डस्टबिन मध्ये तुम्ही रोज तुमचे विचार जाळून टाकताय. यात का बरं हे प्रॅक्टिकल महत्वाचं आहे? कारण दोन व्यक्ती जर कुठेही नकारात्मक ऊर्जांच्या संपर्कात आल्या तर त्या एनर्जी एकमेकांसोबत कनेक्ट होतात. हे प्रॅक्टिकल आपण बघणार आहे. चला उभे राहा. आताची जी काही तुमची वर्तमानातली एनर्जी आहे ती एकमेकांसोबत कनेक्ट होताना आपण प्रॅक्टिकल करणार. उभं राहायचंय. दोघांनी पण उभं राहायचंय दोघांनी का? दोघांनी उभं राहायचं आणि दूर दूर उभं राहायचं. चांगलं 5-6 फुटाचं अंतर सोडून उभं राहा. त्याला पण प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे? नाही 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 नाही, त्याला प्लेन व्हाईट बॅकग्राऊंडची गरज नाही. ठीक आहे. फक्त 5-6 फुटाचं अंतर सोडून उभं राहा. मला तर दिसू द्या कॅमेरामध्ये. दीपाली मॅडम. हो 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 मॅडम, 1 मिनिट, मी बेडवरती होते, उतरले आता खाली. हा ठीक आहे. असं समोर 5-6 फुटाचं अंतर ठेवून उभं करा. जेवढं लांब ठेवू शकत असाल उभं तेवढं. अजून मागे सरका तुम्ही. अजून मागे सरका तुम्ही. भिंतीकडे मागे चालले सरका. जाईल. हा तुम्ही पण मागे सरका मॅडम थोडं. अजून मागे जा. नंतर येता कॅमेऱ्यात तुम्ही हळूहळू. काही हरकत नाही, कॅमेरा राहू द्या तसाच. ठीक आहे. सुनीता गायकवाड मॅडम, व्हिडिओ बंद केला, ऑन करा. सुनीता गायकवाड मॅडम, व्हिडिओ ऑन करा. दिसणार कसं प्रॅक्टिकल करताना? सुनीता गायकवाड. आले 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 आले. ओके ठीक आहे. आता काय करायचं? दोन्ही हात रब कर बेटा. तू दोन्ही हात रब कर आणि असा उभा राहा. जो दुसरा व्यक्ती आहे त्यांनी दोन्ही हात रब करून स्टेबल उभं राहायचंय. तुम्ही पण जप करा आणि फक्त फक्त स्टेबल रब करून फक्त त्यांना स्टेबल उभं ठेवा. आणि तुम्हाला काय करायचंय? जे प्रॅक्टिकल करत आहे त्यांना काय करायचं? दोन्ही हात तुमचा रब हात आता खाली करून घ्या. हळूवार. नाही मॅडम, त्यांना असंच ठेवायचे. मॅडम असेच हात ठेवायचे. असे हात करा. जे समोर उभे आहेत त्यांनी असे हात करा. असे हात करा. काकू तुमचे हात असे करा. हा हा. आता काय करायचं? हळूवार दोन्ही हात असे करून समोरच्या व्यक्तीने चालत जायचंय. मॅडम 5-6 फुटाचं अंतर पाहिजे. सुनीता गायकवाड मॅडम 5-6 फूट दूर राहा त्यांच्यापासून. 5-6 फूट दूर त्यांच्यापासून. हो असे समोरासमोर उभे राहते बघा. त्या मॅडम बरोबर करत आहे. दीपावली मॅडम, अरे असं उभं राहून चुकतंय बरोबर चालायचं आहे. बरोबर. हा हळूहळू जा मॅडम. तुमच्या हाताला बघा संवेदना जाणवतील. चला आम्रपाली हो मॅडम जाणवते. त्यांच्याकडे चालत. हात असे ठेवा सर तुम्ही तुमचे. सर हात जड होत कसे आहेत मॅडम पाहिजे थोडे. ना? हात कसे हात जड होत ठेवायचे? आहेत मॅडम. तुम्हाला नाही चालायचंय सर, मॅडमलाच चालत यायचंय तुमच्याकडे. तुम्ही मागे सरका. हा चला सुनीता मॅडम करा बरं. त्यांच्याकडे चालत जा. त्यांना हात असे ठेवायला सांगा. मुलाला मॅडम हात हात असे जड ठेवायला होत आहेत सांगा. माझे. मुलाचे हात असे करायला सांगा. असे 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 स्क्रीनकडे हात. तुम्हाला काही जाणवतंय हातांना? आणि तुम्ही चालत जा. असे समोरासमोर चालत यायचे. असं समोरासमोर. मला ऐकून नाही. समोरासमोर. त्यांचं फेसिंग कसं आहे? तुमचं 5-6 फुटाचं अंतर. हा दीपावली मॅडम, हाताला दोघींना काहीतरी सेन्सेशन जाणवलं का सांगा? दीपावली दोघींना मॅडम, जाणवतंय. दोघींना दोघींना जाणवतं. जाणवतंय. तिथे तुम्हाला ते हो. सेन्सेशन जाणवत आहे. याचा अर्थ तुमचा औरा त्या जागेवर कनेक्ट झालेला आहे आणि म्हणून तुम्हाला ते दोघींनाही हाताला सेन्सेशन जाणवत आहे. टच करायचं नाही. विदाऊट टच नाही तुम्हाला ते नाही नाही सेन्सेशन जाणवेल. या प्रॅक्टिकलचा अर्थ काय आहे? की आज समाजामध्ये तुम्ही शाळेत जा, मार्केटमध्ये जा, बँकेत जा, तिथे सगळ्या लोकांच्या एनर्जी याच पद्धतीने तुम्हाला कनेक्ट होतात. आणि जर त्या एनर्जी नकारात्मक असेल तर बाहेरून आल्यावर तुम्हाला चिडचिड होते, अनइझी वाटतं, डोकं दुखायला लागतं. आता लक्षात आलं? गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर डोकं का बरं दुखतं, का बरं अनइझी होतो? कारण तिथल्या नकारात्मक व्हायब्रेशन कळत नकळत तुमच्या एनर्जीशी कनेक्ट झालेल्या असतात. सुनीता मॅडम जाणवलं का? हो हो, तिथं म्हणजे असं जडपणा येऊन जातो हाताला लगेच. यस. काय झालं तिथे? तुमच्या एनर्जी कनेक्ट झाल्या. अमरावती मॅडम अनम्यूट करा. एनर्जी जाणवली का सांगा? सासूबाई नाही म्हणतात मॅडम, नाही मॅग्नेट सारखं जाणवलं म्हणे, चुंबक सारखं जाणवते. हा तर ते तुमचं बरोबर झालं दीपाली मॅडम. अमरावती मॅडम तुम्हाला जाणवलं का? नाही मॅडम. का बरं? कारण तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने सरांना दोन्ही हात रब करून असं स्टेबल उभं करा. मग 5-6 फुटावरनं हळूवार तुम्हाला हँड रब करून हळूवार चालत जायचंय. त्यांचे हात असे स्टेबल पाहिजे. तेव्हा तुमच्या हाताला त्यांचे हात टच करण्याच्या आधी, ठीक आहे, तुम्हाला ती एनर्जी जाणवणार. अरे मॅडम शिकवते ना कल्पना मॅडम, सांगते ना उपाय पण काय आहे. पहिले एनर्जी तर एक्सपिरियन्स करा. क्लिअर झालं हे प्रॅक्टिकल? तुम्ही करून बघा. तोपर्यंत त्या दोघांना इकडे प्रॅक्टिकल आपण पुढचं प्रॅक्टिकल देऊ. तर या प्रॅक्टिकल मधनं आपण काय बघितलं की दोन व्यक्ती किंवा 2 पेक्षा जास्ती व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्यात
त्यांची एनर्जी एकमेकांशी कनेक्ट होत असते. जर ती एनर्जी नकारात्मक असेल तर निगेटिव्हिटी जाणवेल, आणि जर ती एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला म्हणजे एखाद्या दिवशी आपल्याकडे एक सकारात्मक ऊर्जांचा व्यक्ती आला तर आपल्याला पॉझिटिव्हिटी जाणवेल, आणि एखादा नकारात्मक ऊर्जांचा व्यक्ती आला तर अचानक आज तर माझ्या घरचं वातावरण काय खराब झालं माहिती नाही, असं होतं. कटकट माझ्या घरचं नाही झालं, असं होत असतं. उदाहरण देतो. जाणवतं मॅडम. जाणवतंय? ओके. आता नेक्स्ट प्रॅक्टिकल. आता आपण प्रॅक्टिकल बघणार आहे. दोन व्यक्तीला म्हणजे टच न करता दुसऱ्या व्यक्तीच्या फिजिकलवर कुठे काही पेन आहे का, कुठे काही वेदना आहे का, काही सफरिंग आहे का, ते स्पर्श न करता तुम्ही औराच्या माध्यमातून ओळखू शकता. नेक्स्ट प्रॅक्टिकल काय आहे? एखाद्याच्या शरीराला स्पर्श न करता त्याच्या जीवनात कुठे काही अडचणी आहेत का ते आपण ओळखू शकणार आहे. चला मॅडम, हेडफोन काढा त्यांचा. आता कुणीतरी एकानेच लावा. त्यांना पण ऐकायचं होतं काय नक्की असं. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय बघा, त्यांना स्टेबल ठेवा, समोरच्या व्यक्तीला स्टेबल उभं करायचं. असं खाली हात करून उभं ठेवा. हा, चला मॅडम उठा. सुनीता मॅडम खडे हो जाइए. हा, आता जवळ हात फक्त 1 फूट असा म्हणजे आपले हात त्यांना टच होणार नाही एवढा लांब. बस. ओके. थोडं मागे दीपाली मॅडम. बस. ओके. तुम्ही स्टेबल उभे राहा म्हणा. समोरच्या व्यक्तीला अगदी स्टेबल उभं हो ठेवायचंय. हो शांत तुम्ही उभं दोन्ही हात राहायचं. रब करायचे. त्यांना स्टेबल उभं ठेवा. डोळे बंद करा म्हणा. डोळे बंद करायचे आहे. आणि तुम्ही दोन्ही हात अशा डोक्याच्या वरून बघा, इकडे बघा माझ्याकडे एकदा. असे दोन्ही हात त्यांच्या डोक्याला स्पर्श न करता डोक्याच्या थोडं वरून हळूवार हात खाली आणायचे, आणि तुमचे हात ओके. नेमके त्यांच्या शरीराच्या कुठल्या भागावर फिरताना जड होतात, हातामध्ये आपोआप कंपनं चालू होतात, ती जागा शोधायची. पायापर्यंत हळूवार वाकत वाकत खाली यायचंय. टच करायचा नाहीये. एवढ्या डिस्टन्स वरनच हा, करायचंय ना. एवढं टच नाही करायचं. थोडं 1 फूट. त्याच्या औराच्या, कारण आपण औराचं एनर्जी चेक करतोय, औराचं स्कॅनिंग हो. करतोय या प्रॅक्टिकल मध्ये. ओके. थोडं वाका आम्रपाली मॅडम खाली. टच मॅडम करायचं पायाला नाहीये. जाणवलं. नाही नाही टच नाही केलंय. पायाला आणि डोक्याला जाणवलं थोडस. ओके. हा, सुनीता मॅडम काय जाणवलं तुम्हाला सांगा? कुठं हेवीनेस झाला? ज्या वेळेस गुडघ्याच्या खाली आल्याने तिथंच थोडस हा, जडपणा तर जडपणा. त्याला विचारा त्याच्या गुडघ्याच्या खाली पाय दुखत आहे का, गुडघ्याच्या तिथे जिथे तुम्हाला हेवी जाणवलं. पुनरून आल्यानं पाय तुमचं दुखतच डोकं पाय होते. काही दुखतंय का? तसं इथून असं कळ आल्यासारखं होतं. डोक्याला झालं म्हणून जडपणा. थोडस त्यांना डोक्याला हे होतंय मॅडम, त्रास होतोय. गोड रेग आली अशी. ओके. आणि अम्रपाली मॅडम तुम्ही माईक ऑन करा. तुम्ही वारंवार माईक का बरं बंद करताय? इथून असं कळसारखं. हा, मॅडम जाणवलं मॅडम. हाताला थोडं जाणवलं. त्यांच्या छातीजवळ आणि पोटाजवळ त्रास होतोय त्यांना त्रास होतोय, तुम्हाला याचा अर्थ बघा, इथे आता मला आपण पण या प्रॅक्टिकल मध्ये एखाद्या व्यक्तीला स्पर्श न करता त्याच्या शरीरावर कुठे नकारात्मकता आहे, हेवीनेस आहे, नकारात्मक ऊर्जा हे आपण ओळखू शकतो. आणि हे कुणीही करू शकतं. याच्यात कुठलंही मॅजिक नाही आहे. काही जादूचे गांडे फिरवले का आपण, काही मंत्र बिंत्र बोललो का? नाही. नॅचरली आपण प्रत्येक व्यक्तीच्या औराला स्कॅन करू शकतो. आता आपल्याला स्कॅन करणं म्हणजे फक्त सोनोग्राफी काढली तर फायदा होणार आहे का? आपल्याला पेशंटला उपाय पण द्यायचा आहे. जसं मगाशी एका मॅडमनी प्रश्न काढला, ठीक आहे तुम्ही औरा शिकवता पण उपाय काय? तर आता आपण येऊया उपायाकडे, की या औराला क्लिन्झिंग कसं करायचं. तर त्यात तत्पूर्वी आपण स्वतःचा औरा फील करणार आहोत आता. ठीक आहे, स्वतःचा औरा फील करायचा. एक एक घोट पाणी पिऊन घ्या, आणि तुमचे माईक 3 ऑनच राहतील, कारण आता आज व्हॉलेंटियर तुम्हालाच बनवलेला आहे. ओके. आरामात येऊन बसा आता स्क्रीन समोर. आता उभं राहायची गरज नाहीये. बाकीचे प्रॅक्टिकल करून राहिले की नाही? मॅडम व्हॉलेंटियर आता लागणार आहे का? हो, स्क्रीन समोर बसायचंय आता आरामात.
व्हॉलेंटियर लागणार आहेत मॅडम आता? नाही आता लागणार नाहीये. तुम्ही लागणार आहे. तुमचं प्रॅक्टिकल आता तुम्हीच करा. तुमचं झालं. ठीक आहे. प्रश्न तुम्हाला विचारणार दुसऱ्या व्यक्ती नसल्यासोबत तरी चालेल आता. ओके. आताच्या या प्रॅक्टिकल मला मध्ये ऐकायचं असेल करायचं असेल तर बसा. ठीक आहे. आताच्या या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय करणार आहे? सेल्फ औरा नाही फील चालू करणार. ठेवा. काय करणार आपण? ग्लास बाजूला करा मॅडम. तुम्ही दिसले पाहिजे. ग्लास नका दाखव मला. चला दीपाली मॅडम लवकर या. मॅडम माझ्या सासूबाईंना 2 मिनिटं ऐकायची सोबत. काय? येस. माझ्या सासूबाईंना पण इच्छा झाली आता बसायची आणि ऐकायची करायची. अच्छा ठीक आहे. ते म्हटलं तू माझ्या जवळ आली तरी माझ्या हाताने काहीतरी होतं असं जाणवलं. माझ्या इथे भागात काहीतरी होतं असं मला जाणवलं. तर त्यांना म्हटलं आता स्वतःसाठी करायचंय तसं. त्यामुळे मला पण बसायचंय. ठीक आहे ठीक आहे. ओके. सो आता आपण या प्रॅक्टिकल मधनं बघणार आहे सेल्फ औरा कसा फील करतो. ठीक आहे. आता आपण स्वतःचा औरा फील करणार आहे. सेल्फ औरा फील. ठीक आहे. स्वतःचा औरा बघायचा कसा ते पण मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला स्वतःचा औरा बघायचा असेल तर काय करायचं? तुमचं मागची भिंत प्लेन पाहिजे. ठीक आहे. मागची भिंत प्लेन पाहिजे. जसं आता दीपाली म्हणून तुमची भिंत प्लेन आहे. तुम्ही काय करा? कॅमेराकडे जिथे तुम्ही दिसताय त्याला जर पिन केलं ना तर तुम्ही स्वतःचा औरा बघू शकता. ठीक आहे. आता कॅमेराला मला पिन तुमच्या करायचं. तिघींचा औरा दिसतोय तुमचा औरा चेक करा. तुम्हाला इथे एक लाईन दिसेल तुमच्या अवतीभोवती पूर्ण. अक्षरशः दीपाली म्हणून माझ्या हाताचा पण औरा दिसतोय पूर्ण असा. इकडून पण औरा दिसतोय. माझा का नाही दिसणार कारण इथे ब्लॅक आहे. जेवढा व्हाईट आहे तुम्हाला जसा माझा औरा दिसतोय तसं कॅमेरामध्ये स्वतःला बघा. तुम्हाला स्वतःचा औरा दिसेल. आणि दुसरा उपाय आहे खूप व्हाईट दिसतंय. येस व्हाईट तर तो जो आहे ना, तो तुमचा असा औरा आहे. आता तुम्हाला करायचं काय आहे? जर स्वतःचा औरा एरवी बघायचा आहे तर तुमचा आरसा आहे. आरशाच्या समोर जर प्लेन भिंत असेल म्हणजे आरसा आणि प्लेन भिंतीच्या मध्ये जर तुम्ही उभं राहिलात तर तुमच्या आरशामध्ये तुमचा औरा त्या भिंतीवर जो प्रकट होतो तो तुमच्या आरशामध्ये तुम्ही स्वतःचा औरा बघू शकता. ठीक आहे. तर हा झाला स्वतःचा औरा बघण्यासाठी. आता आपण औरा फील करणार आहे. तुम्ही स्वतःचा औरा आता फील करणार आहे. ठीक आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानता त्याला थँक्यू म्हणा. चला आम्रपाली मॅडम इकडे लक्ष द्या. तुमचा आवाज सगळा रेकॉर्ड होतो कारण बाजूला बोललेला आहे. चला दोन्ही हात रब करा. ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना मानताय त्यांना प्रार्थना करा. दॅन रब युअर हँड. आणि आता बघा इथे यू कॅन फील युअर औरा. ती मॅग्नेटिक फील्ड किंवा असं काहीतरी चुंबकीय शक्ती तुम्हाला इथे जाणवेल. जाणवते? हाताच्या अवतीभोवती हळूवार फील करा. जाणवत आहे का? हो. मला माझा उजवा हात जड जाणवतोय जरा. बघा असं मॅग्नेटिक फील्ड जाणवत. हातामध्ये काहीतरी खिचाव तुम्हाला जाणवायला लागेल. करून बघा स्वतःच्या हाताचा. चला ज्यांना नाही जाणवत आहे परत एकदा ट्राय करा कारण फर्स्ट टाइम करतोय आपण. काही लोकांना संवेदना उशिरा जाणवतात. जाणवत आहे. जाणवत आहे? ओके. आता कानाच्या तिथे दोन्ही हात रब करा आणि कानाच्या तिथे चेक करा. त्यांचं नाव काय? बघा कानाच्या तिथे तर एवढं हेवी जाणवेल कारण इथे कोणते आवाज जे लोक जास्ती टीव्ही पाहतात ना त्यांना जरा जास्ती जाणवेल. हेडफोन लावतात त्यांना इथे तर खूप खिचाव जाणवेल. कानाच्या दोन्ही मॅडम मी हेडफोन काढतेय. हा हेडफोन काढा. जे जास्ती वेळ हेडफोन लावतात त्यांना त्या एनर्जी खूप हेवी जाणवतात. नाही कारण माझ्या बाजूला आता 2 ते 3 जण बसलेत आज जाणून घेण्यासाठी. हा फील करा कानाच्या तिथे. जाणवलं का सुनीता मॅडम? टच करायचा नाहीये. दूर हात ठेवा. हाताचा कप अशी एनर्जी. दोन्ही हात नसेल जाणवत त्यांनी एकदा हँड रब करा. परत एकदा चेक करा. कानाच्या तिथे बघा एकदम खिचाव जाणवेल. जे जास्ती हेडफोन वापरतात त्यांना एकदम खिचाव जाणवेल. दोन्ही हात रब करून कानाच्या बाजूला ठेवायचं आहे. जाणवलं दीपाली मॅडम? सुनीता मॅडम जाणवलं का? इकडे अमृता मॅडम जाणवलं का? येस ऑर नो मध्ये मानाल कारण परत तुम्ही माईक बंद केलाय. ठीक आहे. आता दोन्ही हात रब करा. हा तसा चालू होणार नाही तो माईक. जाणवत आहे छान. ओके. सुनीता मॅडम अनम्यूट करा. हो जाणवतं मॅडम. ठीक आहे. जाणवत आहे ना? आता बघा परत हँड रब करा
इथे बघा, इथे तुम्ही असा हात फिरवा, तुमच्या डोक्याचा औरा औरा फील कराल तुम्ही इथे. मॅडम माझ्या उजव्या कानाला साऊंड जास्त जाणवतोय. येस, टच करू नका म्हणून थोडं लांब ठेवा हात. थोडं, हा बस तसं. बघा इथे तुम्हाला तुमच्या औराचा एनर्जी जाणवेल. यू कॅन फील युअर औरा हिअर. बघा हा तुमचा औरा आहे जो तुम्ही फील करत आहे. आता हळूवार तुम्ही चेहऱ्याच्या समोर आणा. तुमचा औरा चेहऱ्याच्या बाजूला जो आहे तो फील कराल. बघा हातामध्ये कंपन जाणवतील औरा जसा तुमचा कनेक्ट होतोय. आणि जिथे तुमच्या शरीरावर काही दुखणं आहे, शरीरावर तुमचं दुखणं तुम्हाला माहिती आहे, तिथे फक्त तुम्ही बाजूला हात ठेवा, व्हायब्रेशन वाढतील. जिथे तुम्हाला शरीरावर दुखणं आहे त्याच्या आजूबाजूला हात ठेवा, तर तुम्हाला बिलकुल ते व्हायब्रेशन तिथे असं खेचल्यासारखं खूप जास्त एनर्जी जाणवेल. जिथे पेन आहे, तुम्ही औरा तर फील करता, पण जिथे तुमच्या शरीरावर पेन आहे, वेदना आहे, तिथे खूप मोठ्या लेवलवर खिचाव जाणवेल तुम्हाला. हो मॅडम. आहे ना, जिथे दुखतंय हो तिथे मॅडम. खूप जास्त पोट खिचाव दुखत आहे. का बरं? कारण तिथे तुमचा औरा डॅमेज आहे आणि तिथूनच ती निगेटिव्हिटी जाते, म्हणून तुम्हाला तिथे जास्ती संवेदना जाणवतील. क्लिअर जाणवत आहे? हो हो. मॅडम. जिथेही पेन असेल, दुखणं असेल, तिथे तुमचा खिचाव वाढेल. तर आता आपण औरा दुसऱ्यांचा बघितला, स्कॅन केला, फील केला आणि आता स्वतःचा औरा पण फील केला. ठीक आहे. तर आता आपल्याला फक्त याच्यासाठी शिकतोय का आपण सोनोग्राफी रिपोर्ट काढायला किंवा एक्सरे रिपोर्ट काढायला, एमआरआय काढायला? नाही. आता आपण तेवढे कामं केले. एमआरआय, एक्सरे, सोनोग्राफीचं काम केलं. आता आपल्याला करायचा उपाय. असाच थोडी ठेवायचा आहे आपल्याला. जर ठीकही करायचा आहे ना, जो प्रॉब्लेम आहे, औरा क्लीन पण करायचा आहे. तर सगळ्यात सोपा उपाय जो औरा क्लिन्झिंगचा आहे, त्यासाठी जर तुम्ही साधं सेंधे मीठ असतं ना, सेंधे मीठ, समुद्री मीठ, ज्याला रॉक सॉल्ट म्हणतात, जे आता डॉक्टर लोक सुद्धा म्हणतात की तुम्ही जेवणात वापरा. बरोबर आहे? तर ते रॉक सॉल्ट मध्ये तुम्हाला एक किलोची, अर्धा किलोची बरणीमध्ये, 1 पावच्या बरणीमध्ये ते चांगलं ग्राइंड केलेलं रॉक सॉल्ट भरा. त्याच्यामध्ये ताज्या गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि एखादा सुंदर इसेन्स टाका आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा टाका. आणि अफर्मेशन द्या की माझ्या शरीरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती निघून गेलेली आहे. ठीक आहे. हे झालं औरा क्लिन्झिंगचा सहज आणि सोपा उपाय. कधी कधी काय होतं की बाहेरून आल्यानंतर चिडचिड होते, तर आपण हातपाय धुतो, तर तेव्हा आपल्याला थोडं मीठ आणि मिठामध्ये थोडी कॉफी पावडर मिक्स करा आणि त्याच्याने हात धुवून टाका. ती बाहेरची चिडचिड बघा. आधीची परिस्थिती काय होती की आपल्या घरी कोणीही पाहुणा आला तर आपण त्याला पाय धुवायला पाणी द्यायचो. बरोबर ना? ते का बरं? की त्यांनी जी निगेटिव्हिटी त्याच्या पायाने आणली आहे ती आपल्या घरात आली नाही पाहिजे. पण आजकाल तर आपणच आपले बुटं किचनपर्यंत, बेडरूमपर्यंत नेतो. खूप चुकीची पद्धत आहे. आपण त्या नकारात्मक ऊर्जा ज्यांच्याकडे बेडरूम, किचनपर्यंत बुटं जातात, जस्ट अव्हॉइड दॅट. कारण बाहेरची निगेटिव्हिटी आपण घरात आणतो. शू रॅक ही घराच्या बाहेरच असली पाहिजे आणि ते तसे बुटं तुमच्या घरात गेले नाही पाहिजे. ठीक आहे? खडे मीठ नाही. खडे मीठ जे आहे ते घराची निगेटिव्हिटी काढायला आठवड्यातनं 2 वेळा तुम्ही जे पोछा लावता, फरशी पुसताना, टाइल्स पुसताना तुम्हाला ते जे खडे मीठ आहे, ज्याला समुद्री मीठ म्हणतात, ते मीठ तुम्ही पोछ्यासाठी वापरू शकता. फरशी पुसताना तुम्ही जर ते आठवड्यातनं 2दा टाकलं तर तुमच्या घरामध्ये जसं व्यक्तीचा औरा असतो तसा सजीव निर्जीव वस्तूंचा औरा असतो. पण पाहिलं तर घराची निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी घरामध्ये पोछा लावताना आपल्याला काय करायचंय? मीठ टाकायचं आहे. कोणतं? समुद्री मीठ. पाण्यात त्याला मीठ खडे मीठ असं म्हणतात. आणि अंघोळीच्या टाकून. पाण्यामध्ये आपल्याला मीठ कसं बनवायचंय? रॉक सॉल्ट, त्याच्यानंतर गुलाबाच्या ताज्या पाकळ्या मिक्स करून ठेवून द्या. त्या त्याच्यात सुकल्या तर चालेल. आणि एखादा छान सुंदरचा इसेन्स, सोप इसेन्स सुद्धा मार्केटला मिळतो, जो तुम्ही त्यात यूज करू शकता. अन्यथा अमेझॉनवर रेडीमेड बाथ सॉल्ट मिळतं, पण महाग मिळतं. मी तुम्हाला बनवायची टेक्निक सांगितली. या टेक्निकमुळे माझे कितीतरी विद्यार्थी असे आहेत जे रॉक सॉल्ट विकतात, आपलं बाथ सॉल्ट बनवून विकतात, फरशी पुसायचं मीठ बनवून विकतात, की जेणेकरून ती निगेटिव्हिटी राहत नाही. आणि हायर लेवलची निगेटिव्हिटी असेल, ज्याला आपण ब्लॅक मॅजिक किंवा अजून बाकीच्या गोष्टी म्हणजे नकारात्मक ऊर्जांचा प्रवाह जास्ती असेल, तर याच मिठामध्ये
तुम्हाला कॉफी पावडर मिक्स करून आंघोळ करायची आहे, तेव्हा रोज पेटल्स टाकायचं नाही आहे, मिठामध्ये तुम्हाला कॉफी पावडर टाकायचं आहे. तर त्याच्यामुळे हाय लेवलची निगेटिव्हिटी तुम्ही डिलीट करू शकता. क्लिअर? तर हायेस्ट जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी डिलीट करू शकतो आपण. तर या पद्धतीने आपल्याला औरा क्लिन्झिंग आपण स्वतःचं आणि इतरांचं सहजतेने करू शकतो आणि घराची सुद्धा ऊर्जा आपण पॉझिटिव्ह करू शकतो. तर आता औरा क्लीन कसा करायचा? तर औरा क्लिन्झिंग मध्ये तुम्हाला सांगते, मी आज 3 व्हिडिओ ग्रुपवर शेअर करते. तर पहिला सेल्फ औरा क्लिन्झिंग मी तुम्हाला आता शिकवते. दुसऱ्यांचा फुल बॉडी औरा क्लीन कसा करायचा, दुसऱ्यांचं फुल बॉडी औरा क्लिन्झिंग कसं करायचं याचा व्हिडिओ, आणि एखाद्या व्यक्तीचं लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग कसा करायचा आणि ताप कसा कमी करायचा औरा क्लिन्झिंगनी, हे 3 व्हिडिओ मी आज ग्रुपवर शेअर करणार. नक्की बघायचंय. ठीक आहे? हो. कारण आपल्या घरी लहान मुलं असतात, त्यांना जर कधी ताप आला तर तुम्ही या पद्धतीमुळे त्या व्यक्तींचा ताप सहजतेने कमी करू शकता. ठीक आहे? तर ताप कमी व्हिडिओ तर तिथे आहेत, थोडक्यात मी तिन्ही गोष्टी एक्सप्लेन करते. तर सगळ्यात पहिले बघूया आपण सेल्फ औरा क्लिन्झिंग. ठीक आहे? स्वतःचं औरा क्लिन्झिंग. कारण जर आपण औरा क्लिन्झिंग केलं तर 30 to 40% प्रॉब्लेम आपला तसाच सॉल्व्ह होतो. नुसतं औरा क्लिन्झिंग केल्यामुळे 30 ते 40% प्रॉब्लेम आपला तसाच सॉल्व्ह होत असतो. तर मग औरा क्लिन्झिंग कसं करायचं? ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता, ज्या कुठल्या ईश्वर गुरूंना तुम्ही मानता त्यांना प्रार्थना करायची, दोन्ही हात रब करायचे आणि हात औरा क्लिन्झिंगच्या वेळेस कधीच टच करायचं नाही शरीराला. बघा आपली आजी, आई जेव्हा नजर काढत होती तेव्हा ती शरीराला टच करत होती का? नजर काढताना शरीराला कधीच टच करत नव्हती. तर औरा क्लिन्झिंग करताना देखील आपल्याला शरीराला स्पर्श करायचा नाही आहे. ठीक आहे? तर दोन्ही हात असे दूर ठेवायचे आहे आणि एक अफर्मेशन द्यायचं आहे. अगर मेरे आभा मंडल में, तुम्ही मराठीत परमिशन द्या, जर माझ्या आभा मंडळात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे, असं म्हणून हळूवार करायचा है हाथ खाली. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. हळूवार पायापर्यंत घ्यायचा आहे. 3दा फुंकर मारून ती एनर्जी आपल्याला डिस्क बाहेर पाठवायची आहे. ही प्रक्रिया आपल्याला 3 वेळा करायची आहे. ठीक आहे? परत घ्यायचंय. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हाथों में आ जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. हे झालं सेल्फ औरा क्लिन्झिंग. आणि मग आपल्याला हृदयावर हात ठेवून सांगायचं, अब मैं सभी प्रकार के नकारात्मक बाधाओं से पूरी तरह मुक्त हूं. दोन्ही हात हृदयावर ठेवून सांगायचं आहे, अब मैं सभी प्रकार के नकारात्मक बाधाओं से पूरी तरह मुक्त हूं. ठीक आहे? या पद्धतीने आपलं काय झालं, आपण सेल्फ औरा क्लिन्झिंग करून टाकलं. आता लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग म्हणजे काय? समजा डोकं दुखत आहे तर डोक्याचं औरा क्लिन्झिंग, चेस्टमध्ये काही दुखत आहे चेस्टचं औरा क्लिन्झिंग, थ्रोट दुखत आहे थ्रोटचं औरा क्लिन्झिंग, पोटात दुखत आहे पोटाचं औरा क्लिन्झिंग. म्हणजेच काय, इथे आपण काय करतोय, लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग करतो आहे. ठीक आहे? लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग. तर ते कसं करायचं त्याच्यासाठी थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, जो आपलं प्रार्थना आपण नंतर शिकणार आहे आठवल्यानंतर, तर त्याचं किंवा ईश्वर गुरूंना प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात रब करायचा. समजा जिथे दुखत आहे, समजा आता मी आता कंटिन्यू बोलते 1 वाजेपासून, तर मग आता मला थ्रोट चक्राला रिलॅक्स करायचं की इथली एनर्जी, तर मग जी काही निगेटिव्हिटी आहे जस्ट रिमूव्ह
व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर, जी कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे. जस्ट रिमूव्ह व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर. ब्रह्मांड तुमच्या हाताला फील सुद्धा होईल ती ऊर्जा. जस्ट रिमूव्ह व्हॉट एव्हर निगेटिव्हिटी इज देअर. ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडातून शुद्ध झालेली आहे सगळी निगेटिव्हिटी परमनंटली. आता मला थ्रोट चक्रावर इफेक्ट होता म्हणून मी थ्रोट चक्राचं केलं. तुमचं जिथे दुखत आहे तिथून तुम्हाला अशी निगेटिव्हिटी काढायची आहे. ठीक आहे, जिथे तुम्हाला पेन आहे, समजा आता मी 1 वाजेपासून कंटिन्यू बोलते आणि कंटिन्यू माझ्या बॅचेस चालू आहे, आज सकाळपासून बाकीचे पण सेशन झाले, तर मला आता थ्रोट चक्राची निगेटिव्हिटी काढायची होती. ओके, आणि तुम्हाला जिथे दुखत आहे तुम्ही आता एवढं जरी केलं 3-4 मिनिटं तर तुम्हाला जिथे पेन आहे तिथे तो कमी एक्सपिरियन्स कराल. चला चेक करा बरं एकदा. जर कुठे पेन असेल तर त्या पेनसाठी तुम्हाला टच बघ, फक्त निगेटिव्हिटी रिमूव्ह करून बघा, तुम्हाला तिथे फील होईल. तो पोटात दुखत असेल जिथे दुखत आहे जस्ट असं काढायचं, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. करून बघा. मॅडम मला एक विचारायचं होतं. हम्म आपण आता मला गेल्या 8 दिवसापासून खूप खोकला आहे, सो त्या दृष्टीने आता आपण काही करू शकतो का? आणि तो कोरडा खोकला आहे, हा, लोळलं की खूप जास्त वाढतो. दीपाली बोलतेय. कोरडा खोकल्याचा त्रास होतोय का? हो, खूप जास्त आहे. आणि ओके, तुम्ही फक्त काय करा, जस्ट दोन्ही हात रब करा आता आणि इथून चेस्ट पासून. खोकल्याचा त्रास लंग्सवर इफेक्ट करतो, तर लंग्स पासून आपल्याला पूर्ण निगेटिव्हिटी काढा. आता तुम्ही तुमचा इलाज करताय, मी इथून एनर्जी कनेक्ट करते कारण तुमचा शक्तिपात व्हायचा आहे. जस्ट रिमूव्ह, बघू आपण काय होतं. पूर्ण असं गवत उपटल्यासारखं चेस्टवरनं काढून ब्रह्मांडात शुद्ध करा. पुढचे 3 ते 4 मिनिटं करा बरं पटकन. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, just remove whatever negativity is there. Just remove, just remove, just remove. Permanently. Just remove permanently. Just remove, just remove, just remove, just remove permanently. Just remove, just remove, just remove, just remove, just remove, just remove, just remove. Permanently, 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 permanently. Just remove. Permanently, 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 permanently. You are feeling more relaxed, more relaxed. You are feeling just more relaxed, more relaxed. Just remove. प्रत्येक निगेटिव्हिटी रिमूव्ह करताना यू आर फिलिंग मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स. यू आर द हेल्थ मॅग्नेट, यू आर द हेल्थ मॅग्नेट. आता दोन्ही हात हृदय चक्रावर ठेवा, दोन्ही हात हृदय चक्रावर ठेवा. मनातल्या मनात पूर्ण श्रद्धेने म्हणा, आय एम हेल्थ मॅग्नेट, 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 आय एम हेल्थ मॅग्नेट. Feeling more relaxed, more relaxed, more relaxed. Wonderful. You are the health magnet, health magnet, health magnet. Just relax, feeling more relaxed, more relaxed, more relaxed, more relaxed. Just relax, relax, relax. Open your eyes.
काय वाटतंय? खोकला एवढा येतो ना की पेन होतं खूप जास्त, कोरडापणा येतो, एवढा त्रास होतो त्याचा. आता काय चाललं वाटतंय? या 2 मिनिटात काय वाटत आहे? काय वाटतंय सांगा? 2 मिनिटात रिलॅक्स किती वाटतंय? बरंच बरं वाटतंय, हलकं वाटलं जरा. ग्रेट. आता जेव्हा आपलं परवा शक्तिपात होईल ना पहाटे, आपलं पहाटेने सकाळी 7:15 वाजता आपण शक्तिपात घेऊ बुधवारी, तर तेव्हा तुम्ही त्याच्यानंतर जे आपण हिलिंग एनर्जी शिकू, तर त्या हिलिंग एनर्जी मध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिलॅक्स होणं वाटेल अजून. ठीक आहे? मॅडम शक्तिपात आधी घेतला असेल तर? नाही घ्यायचा. कारण या आधीचं मी एक सेशन तुमचं अटेंड केलेलं आहे, तेव्हा शुभांगी कुलकर्णी मॅडमच्या आता हे झालेले आहेत, ग्रँड मास्टर झालेले आहे. तर त्यांची बहीणच आहे मी, सोबतच आपण केलं होतं, तिने आणि मी सोबत केलंय हा हा फर्स्ट लेवलचं सेशन. तेव्हा माझं शक्तिपात झालंय, मध्ये 2-3 महिन्यात माझं सगळं बंद झालं होतं, तर मला असं वाटलं की परत एकदा हे करावंही पाहिजे. ओके. नाही ठीक आहे ना, काही हरकत नाही. शक्तिपात परत नाही घेतला तरी चालेल. प्रॅक्टिस कंटिन्यू करा. तुम्हाला सगळ्या एनर्जी जाणवतील. ठीक. आणि परत घेतलं तरी चालतं ना नाही, शक्तिपात? शक्तिपात परत नाही घ्यायचा जनरली. रेकीचा तरी नाही घ्यायचा. एंजलचा शक्तिपात आपण कधी पण घेऊ शकतो, पण रेकीत नाही करायचं. ठीक आहे? ओके ओके, ओके, चला. थँक्यू. चला, तर या पद्धतीने आज आपण औराचे विविध प्रॅक्टिकल बघितले. औरा स्कॅन कसा करायचा, तर औरा तेही बघितलं. औरा आता आपल्याला शुद्ध ठेवण्यासाठी, कारण बघा आपल्या जीवनामध्ये जे काही ब्लॉकेजेस येतात ते सगळे औरामधनच येत असतात. आणि डेली बेसिसवर जर आपण औरा क्लिन्झिंग केलं तर आपण नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये एंट्रीच होऊ देत नाही. आणि नकारात्मक ऊर्जा एंट्री केली नाही तर आपल्याला काय जाणवेल? आरोग्य जाणवेल. बरोबर की नाही? आणि जर आपल्याला आरोग्य जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायचा आहे किंवा अबंडन्स आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायचा आहे, रिलेशनशिपमध्ये लव तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा आहे, पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स करायची आहे, तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या एनर्जी पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे. जर नकारात्मक, आता मला सांगा, घरी जर एखादा नळ लिकेज आहे, रोज त्याच्यातनं थेंब 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 पाणी पडत आहे, तर पाण्याचा लॉस आहे. बरोबर की नाही? तर सगळ्यात पहिले तो लॉस थांबवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? नळ दुरुस्त करावं लागेल. त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जिथे औराच्या माध्यमातून लिकेजेस आहे, जोपर्यंत तुम्ही त्या लिकेजेसला फील करणार नाही तोपर्यंत आज ही समस्या आहे, उद्या ती समस्या आहे, आज हेल्थ इश्यू आहे तर उद्या रिलेशनशिप मध्ये इश्यू आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीची निगेटिव्ह ऊर्जा आपण कळत नकळत आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे? तर 100% पॉझिटिव्ह ऊर्जांसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या जीवनाला संपूर्ण पॉझिटिव्हिटी द्यायचं आहे. उद्या मी तुम्हाला जे आहे 7 चक्र आपल्या जीवनावर, जीवनाच्या आनंदासाठी कसे काम करतात हे बघणार आहे. आणि संपूर्ण पॉझिटिव्हिटीने आपण आपलं जीवन कसं परिपूर्ण करायचं याचं प्रॅक्टिकल नॉलेज घेणार. म्हणजे 7 चक्र म्हणजे उद्यापासून तुम्ही व्यक्तीला ओळखायला लागणार आहे की अमुक एखादा व्यक्ती असा वागतो, तर नेमकं त्याचं असं वागण्यामागचं काय कारण आहे. या कारणांना तुम्ही उद्यापासून समजू शकणार आहे की व्यक्ती वाईट नसतो, तेव्हा त्याची जी काही वागणूक झाली ती वर्तमानातल्या परिस्थितीनुसार असते हे समजून घ्यायचं आहे. ओके? तर 2-3 प्रश्न कुणाचे असतील तर आता आपण त्या प्रश्नांकडे वळूया आणि उद्या आपण 7 चक्रांचा अभ्यास करूया. रितिका मॅडम अनम्यूट करा. राशिका मॅडम अनम्यूट. माईकच्या बटनला क्लिक करा. हा, बोला. मॅडम मला पित्ताचा खूप प्रॉब्लेम आहे. पित्ताचा खूप प्रॉब्लेम आहे. खूप ऍसिडिटी मॅडम, खूप आपण ऍसिडिटी हिलिंग मला दीड शिकणार आहे आणि आजार आणि त्याचं निदान याचं तुम्हाला एक प्रोटोकॉल मिळेल तुमच्या नोट्समध्ये, तर त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या आजारांसाठी नक्कीच हील करू शकाल. पण लक्षात घ्या, लेवल 1 ची एनर्जी फक्त 10% आहे. तुम्हाला सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये 40 आणि 100% एनर्जीने तुम्ही तुमच्याकडे मोठ्यातल्या मोठ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकता. आज आपल्याकडे ऑटोइम्युन डिसऑर्डर असो की कॅन्सर असो की रिलेशनशिप असो किंवा फायनान्स ब्लॉकेजेस असो, सगळ्या तिथे ठीक झालेल्या आहेत. तर त्यासाठी तुम्हाला पुढचे एफर्ट्स घ्यावे लागतील. ठीक आहे? ओके. परांजपे मॅडम बोला.
एखाद्या व्यक्तीचा ओरा खराब असेल ना, तर ती आल्यानंतर आपल्याला त्रास किंवा चिडचिड होते का? हो, म्हणजे अक्षरशः मी सेकंड इयरला एक टेक्निक शिकवते, की तुम्हाला असं एक यंत्र सांगते वापरायला घरामध्ये, की तुमच्या घरी जर निगेटिव्ह व्यक्ती आली, तर त्याच्यात पूर्ण दिसेल तुम्हाला ते, की बा आज कुठला व्यक्ती आपल्याकडे आला, म्हणून आपल्या घरची एनर्जी एवढी डाऊन झाली. चिडचिड होते, हो. डोकं दुखतं, ती बाजूला जरी असली ना, तरी आपलं आपण अचानक डोकं दुखायला लागतं. म्हणजे ती नकोच वाटते. ती कामाला यायची माझ्याकडे पूर्वी भांड्यांना, आणि ती असं झालं मला नंतर की नको, ही नकोच बाई मला. ही यायची म्हणजे ती आली की मला काहीतरी चिडचिडेपणा, अस्वस्थपणा. होतं. त्या व्यक्तीचा अवरा जर निगेटिव्ह असेल ना, तर अशा पद्धतीच्या तुम्हाला संवेदना जाणवत असतात. आता ती ठीक आहे, तुमच्याकडची भांडेवाली होती, तुम्ही तिला चेंज करू शकलात. पण हो, कदाचित हो. आपल्या घरी जर अशी एखादी व्यक्ती नकारात्मक ऊर्जांची असेल, तर मग काय हं. करायचं? म्हणून आपल्याला घरातलं अन्न पाणी चार्ज करायचं आहे, त्या व्यक्तीला सकारात्मक ठेवायचं आहे. कारण किती झालं तरी आपण काही नाते सोडू शकत नाही. त्या हो. व्यक्तीची अवरा, तर उद्या जे आपण चक्र शिकू, त्याच्यात तुम्हाला त्याचं मिळेल. ठीक आहे? गुड. थँक्यू. ओके, चला. थँक्यू. अर्चना मॅडम बोला. काय झालं? अ, बाहेर आहे का? नमस्ते. हा बोला. कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं? म्हणजे तुम्ही ते मला ऑरा बघायला सांगितलं, पण मला कोणाचाच दिसला नाही अजिबात. कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आपल्याला मी काही सिम्बॉल्स सांगणार आहे जिबूचे. ते सिम्बॉल डेली तुम्ही बॉडी पार्टवर ड्रॉ केले तर तुमचं कॉन्सन्ट्रेशनही वाढेल. मुलांच्या अभ्यासासाठी पण ते सिम्बॉल कामात येतात. आणि ओके. मेडिटेशननी हळूहळू आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ओके. कारण मला एकही म्हणजे मला डॉटचा पण ऑरा नाही दिसला. नाही, मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन लेवल खूप वीक आहे, ते तुम्हाला दुरुस्त करावं लागेल. ओके. ठीक, ठीक आहे. चालेल. काजल शिंदे मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते. ऍक्च्युली मी 2-3दा म्हणजे करण्याचा प्रयत्न केला. मला माहितीच भेटत नाही. म्हणजे तुम्ही जर शक्तिपात वगैरे करायचं म्हणता ना, ते ग्रुपवर कधी येते वगैरे काहीच माहिती मॅडम भेटत उद्या नाही. बघा, आपलं जे शक्तिपाताचं जे असतं ना, सकाळी 7:15 वाजता होणार आहे तो शक्तिपात. ठीक आहे, 15-20 मिनिटं लागतात, जास्ती वेळ लागत नाही. शक्तिपाताला 10 मिनिटं लागतात. तुमची अरेंजमेंट करायला 10-1 मिनिटं लागतात. सगळेजण बरोबर ह्या बसतात. ग्रुपवर येते का माहिती पण? याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे. परवा सकाळी 7:15 वाजता लिंक सेम असते. आणि एक मॅडम प्रश्न होता, विचारू का? हा, विचारा पटकन. मला तुमच्याशी पर्सनली बोलायचं असेल तर काय करावं लागेल? पर्सनली बोलायचं असेल तर काय करावं लागेल? ग्रुपमधला जो ऍडमिनचा एक नंबर आहे ना बुकचा, तिथे मेसेज करा. आमचा ऑफिशियल टीमचा नंबर आहे तो, तर ते मेसेज माझ्यापर्यंत पोहोचेल. पर्सनल जर काही क्वेश्चन असतील तर अपॉइंटमेंट घ्यावी लागते. माझी अपॉइंटमेंटची फी 1100 रुपये आहे. ठीक आहे? मॅडम. ओके. तुषार चौधरी सर. माईक ऑन करा, चौधरी मॅडम. मॅम शक्तिपातची वेळ दुसरी नसती का? नाही मॅडम, ऍक्च्युली कसं आहे ना, शक्तिपाताची वेळ दुसरी याच्यासाठी नसते, कारण सकाळी माझ्या 5 वाजतापासून सेशन चालू होतात. मग ती कारण मग वेळ उशिरा असेल तर मग कारण स्कूलमध्ये मुलं जातात वगैरे, मग त्यामुळे 10 जॉईन मिनिटं करायला. लागतील मॅडम. एकच दिवस तुम्हाला 10 मिनिटासाठी. मी जर तुमच्यासाठी दररोज 1 तास काढते आहे शक्तिपातासाठी, तर तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढायचा आहे, माझ्यासाठी नाही. माझाही मुलगा 7 वाजता शाळेत निघतो. मी थोडंसं ते ऍडजस्ट करून 7:10ची वेळ, 7:15ची वेळ घेते. तर मग सकाळी लवकर तुम्ही घेत नाही, मागच्या पॉसिबल वेळेस. नाही. मी आतापर्यंत घेत होती 5:15 वाजता, पण ऍक्च्युली अडचण काय झाली आहे, 5:15 ते 6 माझं एक दुसरं सेशन चालू आहे. ओके. ठीक आहे? ओके. हो. एक दिवस ऍडजस्ट करायचं, थोडं घरच्यांना ऍडजस्ट करायला सांगा 10 मिनिटं. सुमन मॅडम बोला. सुमन मॅडम, काही प्रश्न आहे का? हँडल्स आहे तुमचा? मॅडम आवाज येतोय ना? येतोय बोला. हा मॅडम. मॅडम बोला ना. माझे गुडघे ना पूर्ण दुखतात. बोलते आहे मी. आवाज येतोय मॅडम? हा, बोलते मी. येतोय बोला. माझ्या गुडघ्याला मॅडम खूप त्रास आहे. माझ्या मॅडम बघा, गुडघ्याला इथे म्हटलं खूप त्रास आहे. मी कुणालाही हिलिंग करून देण्यासाठी मी क्लास घेत नाहीये. मी तुम्हाला शिकवते आहे हिलिंग कसं करायचं. नाही. ऐका ना, समजून घ्या. तर मी सगळ्यांच्या दुखण्यांसाठी मी पर्सनल हिलिंग नाही देऊ शकत. ठीक आहे?
मला फक्त प्रॅक्टिकल घ्यायचे असतात की बाबा या दुखण्यांचं कमी झालेलं आहे, रेकीने तुमचे दुखणं कमी होऊ शकतात, या प्रॅक्टिकलसाठी मी ते करून देत असते. ठीक आहे. पण मी प्रत्येकाचं पर्सनल हिलिंग इथे करून देत नाही. एकदा करून देणार आहे, ते म्हणजे जेव्हा मी चक्रांचं हिलिंग करून देईल तेव्हा तुमचं फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस कमी करून देण्याचं एक सेशन मी सगळ्यांसाठी कॉमन घेणार आहे. पण पर्सनली दुखण्यांसाठी मी हिलिंग देऊ शकत नाही. ठीक आहे. ठीक आहे मॅडम. ओके. थँक्यू. थँक्यू. कारण बघा आता 312 लोक आता प्रेझेंट आहे. मग अशी 3:30च्या झोपच आता जर मी प्रत्येकाला जर हिलिंग तर प्रत्येकाला काही नाही तर काही प्रॉब्लेम आहे. आणि त्या प्रॉब्लेमसाठीच मी तुमच्यासाठी वेळ काढते की तुम्ही शिका, तुम्ही तयार व्हा आणि स्वतःचे आणि आपल्या फॅमिलीचे दुखणे कमी करा. कारण जर मी हिलिंग केलं तर मी विद्यार्थ्यांना म्हणते की एका दिवशी फक्त 4च हिलिंग करायचं आणि स्वतः एक 5. मग आता जर मी दिवसभरात जर हिलिंगच करत राहिली तर मी 5च लोकांच्या ह्याच्यात पर्यंत पोहोचू शकेल आणि मला हजारो लोकांच्या जीवनातले दुःख दूर करायचे आहेत, पेन दूर करायचे आहेत. ठीक आहे. सो म्हणून हिलिंगसाठी माझ्या मर्यादा आहेत. स्मिता मॅडम बोला. अनम्यूट करा. माईक ऑन करा. नमस्कार, मी स्मिता बोलते. हा, मॅडम, ओरा लॉक कसा करायचा? औरा लॉक कसा करायचा तो मी तुम्हाला उद्या सांगते. ठीक आहे. म्हणजे आपलं जेव्हा औरा आपण प्रॅक्टिकल करू ना तेव्हा सेल्फ औरा लॉक कसा करायचा ते मी सांगते तुम्हाला. ओके, थँक्यू. सेकंड लेवलमध्ये औरा लॉक करणं जास्ती सोपं आहे कारण आपण सिम्बॉल्सचा वापर करून त्याला इन्स्टंट लॉक करू शकतो. ओके. तर 5:30 वाजले. माझी नेक्स्ट बॅच आहे आजपासनं, त्याच्यामुळे आपण 1 मिनिटही जास्ती थांबू शकत नाही. आता थांबावं लागेल. परत उद्या भेटू याच ऊर्जांसोबत. चक्रांना जाणून घेता घेता व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीला जाणून घेण्यासाठी मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा. तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.